आजच्या ह्या भाजीमध्ये तेलाचा एक थेंबही वापरला नाहीये. अगदी साध्या साहित्यापासून तयार होते, पण चव मात्र जबरदस्त लागते. ही आहे फ्लावर बटाट्याचा पांढरा रस्सा भाजी. एकदम स्वादिष्ट आणि झटपट बनणारी रेसिपी आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूयात. तुम्ही माझे व्हिडिओज कुठून पाहता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एका खोल भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये अर्धा लिटर पाणी घ्यायचं आहे. अर्धा लिटर म्हणजे 2 ग्लास पाणी घालायचं. त्यामध्ये घालायचं थोडंसं चवीपुरतं मीठ. 1 कप फ्लावरचे तुकडे स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याचे काप करायचे आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे त्याचीही फोडी करून पाण्यामध्ये घालायचं, मिक्स करायचं आणि झाकण लावून बटाटा आणि फ्लावर 80% आपल्याला इथे शिजवून द्यायचं आहे. फ्लावर आणि बटाटा शिजेपर्यंत आपण एक पांढरं वाटण करूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप ओला नारळ घ्यायचा आहे. त्याचबरोबर अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, 2 टेबलस्पून काजू, 1 टीस्पून खसखस, अर्धा टीस्पून मिरचीच्या बिया, लाल मिरच्या ज्या असतात वाळलेल्या त्याच्या अर्धा टीस्पून त्याच्या बिया घ्यायच्या आहेत आणि अर्धा इंच आलं. हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी घालायचं नाही, कोरडंच वाटून घ्यायचं. नाहीतर पाणी घातलं तर कधी कधी नारळाचे तुकडे राहतात. त्यामुळे पाणी न घालता आधी हे मिक्सरला फिरवून घ्या. नंतरून 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालून याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. बारीक पेस्ट करून आपली इथे तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता सगळं छान वाटलं गेलं आहे. दालचिनीचा तुकडा नाहीये किंवा लवंगाचाही तुकडा नाहीये. आपल्याला छान अशी बारीकशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता पाहूयात आपला फ्लावर आणि बटाटा 80% शिजला आहे का चेक करून घेऊयात. सुरीच्या मदतीने पाहूयात आपलं शिजलं आहे का नाही. येस, फ्लावर आणि बटाटा आपला 80% शिजला आहे. आता आपण हे जे वाटण केलं होतं ते सगळं वाटण ह्यामध्ये घालायचं. सगळं वाटण घालून हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वाटणाच्या गुठळ्या नाही राहिला पाहिजेत. पाणी गरम आहे त्यामुळे व्यवस्थित ते मिक्स होईल. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालं की चाखून बघायचं, चवीपुरतं मीठ घालायचं, मीठ कमी असेल तर. आणि त्याचबरोबर अर्धा कप फ्रेश किंवा फ्रोझन वाटाणाही आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे. मी इथे अर्धा कप फ्रोझन वाटाणा घातला आहे आणि त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या सुद्धा घालायच्या आहेत. तुम्हाला जर ही भाजी तिखट आवडत असेल तर ज्या हिरव्या मिरच्या आहेत, जे आपण नारळाचं वाटण बनवलं त्यामध्ये घातल्यात तरीही चालेल. आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यापुरतं मी इथे 1 कप पाणी घातलं आहे. हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं. मीठ मी इथे चेक केलेलं आहे. मला मीठ थोडंसं कमी वाटलं. मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आणि मिक्स करून झालं की हे झाकण ठेवून फ्लावर आणि बटाटा पूर्ण शिजेपर्यंत हे आपल्याला शिजवून द्यायचं आहे. एकदम सोपी, झटपट, कमी कटकटीची पण अतिशय चविष्ट ही भाजी आहे. पाहुणे येणार असतील, पटकन काय बनवायचं तर तुम्ही ही भाजी बिनधास्त करू शकता. फ्लावर बटाट्याच्या पांढऱ्या रस्स्याची ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी आणि अगदी भातासोबतही सर्व करू शकता. 8 ते 10 मिनिटं झाली आहेत. मी ह्याला उकळून दिलेलं आहे. पाहूयात आपला फ्लावर शिजला आहे की नाही. येस, फ्लावर आपला इथे छान मऊसूत अशा शिजलेला आहे. आता गॅस बंद करायचं. वरून छान कोथिंबीर भुरभुरायची आणि गरमागरम ही भाजी भात, चपाती किंवा भाकरीसोबत सर्व करा. पांढऱ्या रस्स्याची ही भाजी अतिशय सुरेख बनते. काहीतरी कम्फर्टिंग पण तिखट खायचं नसेल तर ही भाजी नक्की करून पहा. तर ही होती आपली झटपट आणि चविष्ट फ्लावर बटाट्याचा पांढरा रस्सा भाजी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या पुढील स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला लगेच मिळतील. पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपी सोबत. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि स्वादिष्ट खा. बाय.